त्यावर त्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. एप्रिल आणि मार्चचा हप्ता एकत्रच जमा होणार अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. लाडक्या बहिणी ज्या 2 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, मार्च हप्ता संपला आणि त्यानंतर एप्रिलचाही हप्ता आता जवळपास संपलेला आहे 2-3 दिवसामध्ये, तेव्हा ही दोन्ही हप्ते एकत्रच येणार अशा चर्चा मात्र रंगलेल्या आहेत. आणि काही अंशी ते खरंही आहे, कारण गेल्या वेळेस मार्च आणि एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्रच मिळाला होता. त्यामुळे याही वेळेस ती हप्ता एकत्रच मिळणार यात मात्र शंका नाही, कारण आपण पाहत होतो अनेक दिवस झालं दोन्ही हप्ते आपल्याला जमा झालेले नाहीत. तर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही, तर ते हप्ता येत्या आठवड्यामध्ये जमा होईल. लाडक्या बहिणींनो बघा, येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना येत आहे. हो लाडक्या बहिणींनो, अशी शक्यताही दाट आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण त्या हप्त्याची वाट पाहत आहोत. तो हप्ता आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे. GR लवकरच येईल आणि 3,000 रुपये तुम्हाला एकत्रच येणार आहेत लाडक्या बहिणींनो. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण मार्चचे 1,500 रुपये आपले थकलेले आहेत आणि एप्रिलचा अजून आलेला नाही आणि तसा GR पण आलेला नाही. लवकरच या 1-2 दिवसामध्ये GR येवो आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला दोन्ही हप्ते एकत्रच मिळो अशीच आपण सरकारला विनंती करणार आहोत. लाडक्या बहिणीच्या वतीने 3,000 रुपये त्यांना लवकरच मिळो आणि त्यांना या हप्त्याचा दोन्ही हप्त्याचा लाभ मिळो ही विनंती आपण शासनाला करणार आहोत. महत्त्वाची सूचना ही आहे की लाडक्या बहिणींनो, हा हप्ता वितरित होत असताना तो टप्प्याटप्प्याने होत असतो. काही लाडक्या बहिणींना सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा 1-2 दिवस उशीर पण होऊ शकतो हप्ता जमा होण्यासाठी. तेव्हा लाडक्या बहिणींनी संयम ठेवायचा आहे. आपला हप्ता जमा झाला नसेल तर आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. 31 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख आहे. तेव्हा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.